सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। हुतात्म्यांच्या नगरीत तिरंगा रॅलीने राष्ट्रभक्तीचा जागर। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी खटाव तालुक्याच्या वतीने हुतात्म्यांची नगरी वडूज येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या रॅलीमुळे संपूर्ण वडूज शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले। वडूज येथील हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा परशुराम घागे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच स्वातंत्र्य लढ्यात देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करत रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक, युवक युवती, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। हुतात्म्यांच्या त्यागाची प्रेरणा सातारा जिल्हा क्रांतिकारांची भूमी म्हणून ओळखला जातो। स्वातंत्र्य संग्रामाच्या यज्ञात या भूमीतील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी हसत खेळत आपल्या प्राणांची आहुती दिली। 9 सप्टेंबर 1942 रोजी छोडो भारत अर्थात करो या मरो आंदोलनाला प्रतिसाद देत हुतात्मा परशुराम घागे यांच्या नेतृत्वाखाली वडूज येथील कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात 9 स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले। या शूर हुतात्म्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची प्रेरणा लाभलेल्या वडूज नगरीत हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत निघालेल्या रॅलीने राष्ट्रभक्तीचा जागर घडवून आणला। राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशप्रेमाची भावना आणि हुतात्म्यांच्या बलिदानाची स्मृती त्यांचा संगम या रॅलीतून अनुभवायला मिळाला। मान्यवरांची उपस्थितीमध्ये सौ सोनियाताई जयकुमार गोरे, खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर, जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस विकल्प शहा, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संजय शेठ सितोळे, सरकार भाजपा मान खटाव विधानसभा निवडणूक प्रमुख विक्रमसिंह सोमनाथ भोसले, खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, वडूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम सोनवणे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार मोरे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, ॲडव्होकेट सुरेश शिवाजीराव पाटील, युवा नेते विशाल बागर, नगराध्यक्ष रेखा अनिल माळी, उपनगराध्यक्ष आरती श्रीकांत काळे पाटील आदी उपस्थित होते। यावेळी पंचायत समिती सदस्य हनुमंत बोटे, शशिकांत भाऊ मोरे, ज्येष्ठ नेते अनिल अण्णा गोडसे, वडूज शहर भाजपा अध्यक्ष प्रदीप शेटे, गट विकास अधिकारी योगेश कदम, नगर पंचायत मुख्याधिकारी सतीश चव्हाण, माजी नगराध्यक्ष रेश्मा श्रीकांत बनसोडे, मनीषा रवींद्र काळे, माजी नगराध्यक्ष जयवंत माधवराव पाटील, सोमनाथ शेठ जाधव, मनोज कुंभार, डॉक्टर विवेक देशमुख, भरत शेठ जाधव, युवा नेते विक्रम शेठ श्रोमन, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा शीतल अमोल गोडसे, उपाध्यक्ष रेणुका अमरनाथ फडतरे, सिद्धेश्वर कुर्लीच्या माजी सरपंच शीतल विवेक देशमुख, श्रीकांत काका बनसोडे, सचिन शेठ माळी, आप्पासाहेब गोडसे, संदीप किसनराव गोडसे अण्णा, ज्येष्ठ नेते संभाजी गोडसे, मंत्री नगरसेवक ओमकार चव्हाण, माजी नगरसेवक प्रदीप खुडे, श्रीकांत रावसाहेब काळे पाटील, प्रतीक बडेकर, महेश खडके, उद्योजक सुभाष लोहार, राकेश सोनटक्के, सुधीर गोडसे, भाजपा वडूज शहर उपाध्यक्ष किरण लोहार, आकाश जाधव, प्रकाश जगदाळे, प्रसाद जगदाळे, अमोल मोरे, बापू ननवरे, राहुल लोहार, ज्येष्ठ नेते मधुकर बापू इंगळे, सोमनाथ बुधे, रवींद्र पवार, नितीन कुंभार, डॉक्टर बाळासाहेब झेंडे, सागर जगदाळे, पोपट पाटील, भरत शेठ पाटील, दिलीप खाडे यांच्यासह खटाव तालुक्यातील प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, कर्मचारी, युवक युवती तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। तिरंगा हातात घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या नागरिकांमुळे वडूज शहरात देशभक्तीचा उत्साह संचारला होता। हुतात्म्यांच्या बलिदानाला अभिवादन करत राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा संदेश देणारी ही तिरंगा रॅली नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे लक्षवेधी ठरली। सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।